ओके. परफेक्ट. सो सिंपल. जे माझं होत नव्हतं गिट ॲड कमिट ते करून बघतोय. आउटपुट ब्लॉक ॲडेड. परफेक्ट. कमिट पण झालंय. गिट पुश ओरिजिन मेन ठीक आहे. तर आपण याला फास्टमध्ये एक्झिक्यूट पण करून बघून घेऊ. AWS साइन इन. हाँ हाँ 089. आता काय करणार मी प्रत्येक टर्म एक्झिक्यूट करून नाही दाखवणार, कारण आता तुम्हाला समजलंय की एक्झिक्यूट केल्यानंतर काय होणार आहे. ऍक्च्युली आपलं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार आहे. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला पूर्ण फाईल्स सांगणार आहे, समजून लिहायच्या कशा ते समजून सांगणार आहे. अँड देन त्यानंतर तुम्हाला ते एक्झिक्यूट करून बघायचं. म्हणजे माझा इथे थोडासा टाइम वाचेल आणि तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. कळलं? लाईफ सायकल समजली आहे टेराफॉर्मची? काय असेल टेराफॉर्मची लाईफ सायकल? व्यवस्थित सांग. ऑर्डर मध्ये सांग व्यवस्थित. हा. ओके. टेराफॉर्म इनिट करतोय आपण. तर टेराफॉर्म इनिट मध्ये काय होतं? क्लाउड प्रोव्हायडर इनिशियलाइज होतो. आणखी काय होतं? आपण बघितलंय 2-3 टर्म्स इनिट केल्यानंतर 2-3 टर्म्स एक्झिक्यूट होतात, 2-3 टर्म्स परफॉर्म होतात. काय असते त्या? काय असतं? इनिट करतो आपण, इनिशियलाइज करतो. सगळे जे काही फाईल्स असेल आपल्याकडे त्या सगळ्या फाईल्स काय होईल? इनिशिएट होईल फॉर दी एक्झिक्युशन. आणि सोबतच काय होईल? प्रोव्हायडर आपला चेक केला जातो, त्याची रिपॉझिटरी डाउनलोड केल्या जाते, रजिस्ट्री डाउनलोड केल्या जाते. रजिस्ट्री डाउनलोड केल्या जाते. आणखी एक टर्म होते बॅकएंड आपला चेक केला जातो की आपला बॅकएंड कोणता आहे. आपण S3 यूज केलं पाहिजे असं नाहीये. डिपेंड्स ऑन दी ऑर्गनायझेशन. ते S3 यूज करतात की काही वेगळे सर्व्हिसेस यूज करतात स्टोरेजसाठी फॉर बॅकअप पर्पज. EFS यूज असू शकतो, एनी अदर थिंग्स. कळलं? सो सध्या तर एवढं आपण एक्झिक्यूट करू. अँड देन त्यानंतर मी 2 ब्लॉक समजून सांगणार तुम्हाला. त्या दोन्ही ब्लॉकची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. देन त्यानंतर आपण मेजर जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे टेराफॉर्म मध्ये मॉड्यूल, तो घेणार. ठीक आहे. सो सुडो ओपन आय, देन cd बॅच. इथे आपल्याकडे फाईल्स अवेलेबल आहे. सो मी काय करतोय, गिट पुल ओरिजिन मेन, गिट स्टॅश पुल. परफेक्ट. सो सॉर्टेड झालंय सगळं. या फाईलचं काय इम्पॉर्टन्स आहे? TF स्टेट फाईलचं इम्पॉर्टन्स काय आहे तिथं? काल बघितलं ना आपण. TF स्टेट फाईलचं काय इम्पॉर्टन्स आहे सांगा. बोलावं लागेल, बोलल्याशिवाय होणार नाहीये.
बोलावं लागेल. म्हणून मी क्वेश्चन पण करतोय. काय असेल पल्लवी? काय? कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर शो होतो, शो नाही होत. शो नाही, कम्प्लीट TF स्टेट फाईलची गोष्ट करतोय आपण. तर बघा, TF इनिट केल्यानंतर दोन टर्म्स आपल्याकडे येतात, एक डायरेक्टरी, एक लॉग फाईल. हे पण तुम्हाला सांगावं लागतं. ठीक आहे, रजिस्ट्री येते, देन त्यानंतर आपण TF प्लॅन करतो, प्लॅन अप्लाय करतो, अप्लाय केल्यानंतर एक आणखी फाईल क्रिएट होती. ती कोणती फाईल आहे? TF स्टेट फाईल. या फाईलचा इम्पॉर्टन्स काय आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही या फाईलला सिक्युअर करणार नाही. समजत आहे? तर सेम काय इम्पॉर्टन्स आहे? TF स्टेट फाईलचा इम्पॉर्टन्स काय? ऑनलाइन मध्ये कोण सांगणार TF स्टेट फाईलचा इम्पॉर्टन्स? मयुरी, लीना, प्रतीक्षा, हिमांशु, हरीश, एनीवन? इम्पॉर्टन्स काय आहे TF स्टेट फाईलचा? ही क्रिएट होतीये, त्यानंतर तुम्हाला बॅकअप फाईल पण दिसतीये. काय इम्पॉर्टन्स आहे? अरे बाबा, जो आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय हा कॉन्फिगरेशन फाईल मध्ये जे आपण लिहिलेलं आहे ec2.tf या फाईलचा यूज करून जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार ते इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन कुठे असणार? या फाईल मध्ये असणार. आणि जर चुकून तुम्ही ही फाईल डिलीट केली तर तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर मॉडिफाय किंवा डिलीट होणार का? नाही होणार. का? कारण टेराफॉर्म कडे इन्फॉर्मेशन राहणार नाही. समजलं? पण असं नाहीये की तुम्ही ही फाईल पण डिलीट करा. ही फाईल आवश्यक राहणार, कारण इथून त्याने काय क्रिएट केलं तो पहिले सर्वात आधी या फाईलला चेक करणार. देन खरंच इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएटेड आहे और मॉडिफायची गरज आहे ते इथून चेक करणार. तो त्या दोन्ही फाईलची आवश्यकता असणार. कळलं? तर ही तर आपल्या सिस्टम मध्ये असते, आपण GitHub वर टाकतोय, ती व्यवस्थित असणार. पण या फाईलचं काय? या फाईलला आपल्याला बॅकअप मध्ये टाकावं लागेल. मी हा पण सिनारिओ सांगितला की जर आपण एकटे नाही आहो, आपले 2-3 कलिग्स असणार, आणखी मी सुट्टीवर आहो, माझ्या सिस्टम मध्ये ही फाईल आहे, बट मला ही कुठेतरी ठेवावी लागेल जेणेकरून माझे कलिग्स पण त्याला ऍक्सेस करू शकले पाहिजे. जर माझ्या अपसेल्स मध्ये त्यांना काही मॉडिफिकेशन करायचे असेल तर ह्या फाईलचा ऍक्सेस त्यांना असायला पाहिजे. जेव्हा ते अप्लाय करतील तेव्हा या फाईल मध्ये टेराफॉर्म चेक करेल की काय आहे काय नाही आणि काय मॉडिफिकेशन्स हवे. तर आपण बॅकएंड ब्लॉक यूज केलाय. कोणता? बॅकएंड ब्लॉक S3 आपण त्यामध्ये यूज करतोय. ही फाईल स्टोअर करण्यासाठी मी तुम्हाला S3 वर स्टोअर होताना दाखवलं पण आहे. कळलं का? तर विसरू नका, मी तुम्हाला तेच सांगतोय, ज्या दिवशी त्या दिवशी करत चला. तरी सुद्धा तेच कंडिशन आहे जी आधी होती. देन बॅकअप फाईल कधी क्रिएट होती? जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट करतो तेव्हा ही फाईल क्रिएट होते. तर जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट करणार यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती काय होणार? बट माणूस काय आहे? माणूस मूर्ख आहे. ठीक आहे, चाहे गर्ल असो चाहे बॉय असो, माणूस मूर्ख आहे. म्हणून टेराफॉर्म हा हुशार आहे. काय करतोय? बॅकअप मध्ये टाकतोय डायरेक्टली. मला त्याला माहिती आहे होऊ शकते डिस्ट्रॉय केल्यानंतर परत त्यांना आठवेल की बाबा अरे यार डिस्ट्रॉय नव्हतं करायचं, त्याला परत कॅप्चर करा. तर तुम्ही परत ते मॉडिफिकेशन्स करू शकता युजिंग दिस फाईल. कळलं? हा. तर हा, आणखी आपण व्हेरिएबल क्रिएट केलेले आहेत. व्हेरिएबल आउटपुट आपण क्रिएट केलेले आहेत सेपरेट. व्हेरिएबल कसे क्रिएट करायचे ते आपण बघितलं की नाही? हा, आणि व्हेरिएबलला कॉल कसं करायचं ते पण आपण बघितलंय. सी हिअर वी क्रिएटेड couple of variables, lots of variables, and we created a globally recognized file. यामध्ये काही असं आहे का जे आपल्याला या फाईल मध्ये यावं लागेल आणि चेंज करावं लागेल?
काहीच नाहीये. आपण फक्त व्हेरिएबल फाईलला मॉडिफाय करणार. आणि मी तुम्हाला सांगितलंय डेव्हऑप्स इंजिनियरचं हेच काम असतं. सर्वात आधी डेव्हऑप्स इंजिनियर सगळं क्रिएट करणार आणि त्यानंतर तो रिलॅक्स मध्ये राहणार. तो जो सोडून जातोय दुसरा इंजिनियर येणार तो आणखी जास्त रिलॅक्स राहणार. का? त्याला फक्त व्हेरिएबल पुट करायचे, बाकी काही करायचं एक्स्ट्रा नाहीये. समजलं? हा, तर याला एक्झिक्यूट तुम्ही करून बघितलं आहे असं मी कन्सिडर करू, किंवा इथे तुम्ही करून बघू शकता. टेराफॉर्म प्लॅन backend initialization required. So Terraform init कर म्हणतोय तो आधी. काय म्हणतोय? backend configuration has been detected which may require migration existing state. Wish to attempt automatic migration of the state, use Terraform init migrate state. ठीक आहे. ते हे असे छोटे मोठे इश्यूज तुम्हाला येत राहतील, त्यासाठी टेन्शन घ्यायची नाही. अदरवाइज हे रिकॉन्फिगर यूज करायचं इथे, तर तो परत त्याला रिकॉन्फिगर करेल. व्हेरिएबल नॉट अलाउड म्हटलं होतं मी तिथे. व्हेरिएबल तुम्हाला इश्यू नाही आले का मग असे? तुम्हाला इश्यू नाही आले? इथे यामध्ये व्हेरिएबल यूज केले का तुम्ही? नाही केले ना, म्हणून तुम्हाला नाही आले. ठीक आहे. तर बॅकएंड मध्ये तुम्हाला एरर नाही आले असं होऊ शकत नाही. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली हे समजून येतं मला. हिअर बॅचचं नाव in string आणि region this. ओके. तुम्हाला एरर तर यायला पाहिजे होते जर माझ्यासारखी फाईल लिहिली असेल तर. का नाही आले? कारण तुम्ही प्रॅक्टिस नाही केली. It hence proved LHS not equals to RHS. Hence proved. ओके. सो आता व्हेरिएबल याच पद्धतीने यूज होतात असं नाहीये. काय व्हेरिएबल यूज करायचा आणखी एक पॅटर्न आहे, आणखी एक वेगळा ब्लॉग आहे जो की मोस्टली यूज होतो. व्हेरिएबल सगळ्याच ठिकाणी यूज होईल असं नाहीये. व्हेरिएबल सर्वच ठिकाणी यूज होईल असं नाही आहे. आपल्याला एक आणखी ब्लॉग शिकायचा आहे जो की लोकल म्हणून येतो. कोणता ब्लॉग आहे? लोकल ब्लॉग. ठीक आहे, त्याला आपण लगेच बघू. सक्सेसफुली क्रिएटेड अँड देन वेन यू सी प्लॅन, तर तो तुम्हाला व्हेरिएबल्सला प्रॉपरली ऑक्युपाइड करताना दाखवेल. इनकरेक्ट ॲट्रिब्यूट SG कुठे? वॅर मध्ये. बॅकेट मध्ये बॅकेंड ब्लॉक मध्ये नाही. त्याने दिलं ना मला यूज का करायचं होतं, कारण मला तुम्हाला एरर्स दाखवायचे होते. मी यूज करतोय म्हणजे का बरं करतोय. हा, एरर्स जर तुम्हाला माहिती आहे तर का बरं आले आहेत ते एरर्स समजेल ना. तर आता तुम्हाला कळलं की हा जो बॅकएंड ब्लॉक आहे हा स्पेसिफिक असेल. तर हा वन मोर थिंग की हा जो ब्लॉक आहे हा सेपरेट लिहिला जातो. terraform.tf फाईल
क्रिएट करायची आणि हा एवढासा छोटासा ब्लॉक दुसऱ्या फाईल मध्ये लिहायचा. आणखी एक फाईल क्रिएट करू शकता तुम्ही, प्रोव्हायडर डॉट टी एफ. प्रोव्हायडर वेगळ्या ठिकाणी राहणार तुमचा. मग या फाईल मध्ये राहणार काय, फक्त एवढं रिसोर्स. तरी ते प्रत्येक टर्म साठी वेगळी फाईल तुम्ही क्रिएट करू शकता. कळलं? रिसोर्स साठी ओनली रिसोर्सेस राहणार इथे, जे पण तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. आणि हे जे 2 ब्लॉक्स आहेत, हे 2 ब्लॉक्स आपल्याला रेग्युलर छेडायचे तर नाहीच आहे, राईट. तर हे बकेट चेंज करायचे आहे आपल्याला प्रत्येक वेळेस? नाही, बकेट ते एकच ठेवणार ना आपण आपल्या प्रोजेक्टसाठी, तरी ते चेंज होणार नाही. रिजन पण आपला चेंज होणार नाही. तर हा आपण स्पेसिफिकली terraform.tf नावाने फाईल क्रिएट करून सेपरेट ठेवू शकतो. प्रोव्हायडर चेंज होणार आहे का? जर AWS यूज करतो तर AWS असणार. जोपर्यंत दुसरा क्लाउड येणार नाही तोपर्यंत चेंज होणार नाही. तर यासाठी सुद्धा आपण सेपरेट फाईल क्रिएट करू शकतो, provider.tf. आलं लक्षात? हा. सो हे एरर्स यायला पाहिजे तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता हे बहुतेक मला इथे स्क्वेअर नाही द्यायचा होता. लेट्स सी, चेक. एरर सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. जेवढे जास्त तुम्हाला एरर येतील तेवढी तुमची प्रॅक्टिस छान होणार. आणि आजकाल तर तुम्हाला हेल्प करण्यासाठी AI पण अवेलेबल आहे. ChatGPT and all other AI tools. सो ते आणखी इझी होऊन जातं. काय म्हणायचं काय याला? var.mysg is the resource AWS is inappropriate value for the attributes set of string required but have string only. Set of string required but have string only means set of string required असं पाहिजे का? या सिंटॅक्स वगैरे तुम्ही डायरेक्टली जाऊन गुगलवर सर्च करू शकता टेराफॉर्मचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स यूज करून. ठीक आहे, बट जेवढं मला लक्षात येत आहे तेवढं मी ट्राय करतोय. नाही झालं तर मग आपण तिकडे जाऊ. कॉमा पण लागेल बहुतेक, कॉमा पण लागेल. लेट्स सी. परफेक्ट. ठीक आहे, काय पाहिजे? सेट ऑफ स्ट्रिंग, म्हणजे इथे आपल्याला स्ट्रिंग द्यायची गरज होती, यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये द्यायची गरज होती. ठीक आहे, इकडे नाही, इथे द्यायचं नाहीये. कुठे द्यायचंय? इथे आतमध्ये द्यायचंय. समजलं? ठीक आहे, तर आपला प्लॅन बघा. आता या प्लॅन मध्ये तुम्ही चेक करा काय काय झालेलं आहे. जे आपण व्हेरिएबल पास केले ते सगळे व्हेरिएबल्स तुम्हाला इथे दिसेल. सर्वात आधी AMI आपण ऍज अ व्हेरिएबल पास केलाय बघा, कॅप्चर केली आहे. देन त्यानंतर आपण इन्स्टन्स टाइप ऍज अ व्हेरिएबल पास केलेला आहे, कॅप्चर केलाय. की पेअर ऍज अ व्हेरिएबल कॅप्चर्ड. दिस वन इज ऑल्सो रिजन कॅप्चर केलाय. सी. अँड देन इथे दिस वन, हा एक जो आहे आपला नेम, कॅपिटल नेम, तो पण ऍज अ व्हेरिएबल पास केलाय. तुम्हाला बघा इथे दिसतंय इन्स्टन्स नेम, आणि यासाठी काय ठेवलंय पण var.instance name. तर हे इथे कॅप्चर केलंय प्रॉपरली. तर व्हेरिएबल्स आपले व्यवस्थित काम करता आहेत. आणि इथे आउटपुट ब्लॉक दिसतोय इथे. सी, आउटपुट ब्लॉक. तर पब्लिक IP AWS_ दिसतोय. जेव्हा तुम्ही अप्लाय करणार या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? इन्स्टन्सची पब्लिक IP. मग नंतर ना आपल्याला इथे यायची गरज पडेल का? पडणार
नाही. पब्लिक आयपी डायरेक्ट आपण इथून कॅप्चर करणार आणि इकडे येणार आणि सर्च करणार, जर काही पोर्ट नंबर वगैरे ज्याच्यावर तुमची अप्लिकेशन सुरू असेल ते. इझी आहे का कठीण आहे? तर हे करून बघा. ठीक आहे. सो मी याला अप्लाय करणार आणि परत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणार नाहीये. आता तुम्हाला अंडरस्टूड झालं, क्लिअर आहे. ओके. सो न्यू ब्लॉक्स. ठीक आहे. तर मी काय करतोय, मी परत इथे एक न्यू रिसोर्स क्रिएट करतोय. आता व्हेरिएबल आणि आउटपुट ची गरज नाही. इथे अगेन मी एक इन्स्टन्स ब्लॉक क्रिएट करणार. आता माझ्याकडे एक इन्स्टन्स आहे, या इन्स्टन्सचा डुप्लिकेट कॉपी नको असायला. आता यामध्ये मला लोकल ब्लॉक कसा यूज करायचा ते सांगतोय. तर माय EC2 याचे इन्स्टन्स असं नाव ठेवतोय. ठीक आहे. म्हणजे हा आता डिफरंट झाला. कळलं? बाकी व्हेरिएबल्स तेच कॅप्चर केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजेच माझे आता एक इन्स्टन्स नाही, 2 इन्स्टन्स क्रिएट होतील. 2 इन्स्टन्स क्रिएट होतील सेम AMI ID ने. सर्वांना सेम टर्म्स अप्लाय होतील, सेम सिक्युरिटी ग्रुप पण ऍड लागेल. कळलं का? हा. इथे नाव तुम्हाला दुसरं चेंज करावं लागेल, व्हेरिएबल दुसरा चेंज करावा लागेल. दुसऱ्या याच्यासाठी काय देणार तुम्ही? व्हेरिएबल इन्स्टन्स नेम इथे 1 द्या आणि दुसरा क्रिएट करा. दुसऱ्याचं नाव काय राहणार? दुसऱ्याचं नाव काय राहणार? याचं नाव ठेवा तुम्ही 2 आणि इथे नाव काहीतरी दुसरं वेगळं द्या, माय इन्स्टन्स या पद्धतीने. आणि जेव्हा याला तुम्ही कॉल करणार इथे काय देणार? 2 आणि इथे 1. सिंपल झालं. सेपरेट, वेगवेगळे. हा, एवढे इझी आहे, काही कठीण नाही आहे. फक्त मी इथे काही असं हार्ड चेंजेस केलेत का? नाही केलेत. मी फक्त व्हेरिएबल मध्ये एक व्हेरिएबल एक्स्ट्रा ऍड केलाय आणि त्यांना इकडे कॉन्फिगर केलं. दॅट्स इट. हा. बट याच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, तर लोकल ब्लॉक यूज करायचा. काय करायचं? यूज लोकल ब्लॉक. तर बघा लोकल ब्लॉक कसा यूज होतो. तर लोकल ब्लॉक आपल्याला इथे स्टार्टिंगला मिळेल. कधी पण तुम्हाला कुठे मिळेल लोकल ब्लॉक? स्टार्टिंगला. ओके. तर इथे मी काय देतोय? नेम, कॅपिटल नेम. आता माझी अशी रिक्वायरमेंट आहे की नेम काय असला पाहिजे? माय इन्स्टन्स. नेम काय असलं पाहिजे? माय इन्स्टन्स. अँड देन लेट्स कन्सिडर करा इन्स्टन्स टाइप. इन्स्टन्स टाइप काय असलं पाहिजे? तर T3 डॉट मीडियम. स्पेलिंग बरोबर आहे? UM. आता बरोबर आहे? हा. तर आता हे 2 ऍज अ लोकल मी इथे काय केलंय? व्हेरिएबल सेट केलंय. काय केलंय? व्हेरिएबल सेट केलेले आहे. तर हा ब्लॉक इम्पॉर्टंट ब्लॉक आहे. तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी हा लोकल ब्लॉक दिसेल. जसं की मी यूज करतो, मी व्हेरिएबल यूज करत नाही. मी व्हेरिएबल आणि आउटपुट यूज करत नाही. मी सिंपल काय यूज करतोय? लोकल ब्लॉक यूज करतोय. मी इथल्या इथे काय करणार? हा. आता इथेच लिहायचं असं नाहीये, सेपरेट फाईल क्रिएट करता येईल, सेपरेट फाईल मध्ये ठेवता येतं. पण आता इथे अगदी समजून तर घेऊ की कसं काम होतं, है ना? ठीक आहे. तर आधी आपण अंडरस्टूड करू लोकल ब्लॉक. ठीक आहे. आणखी टर्म काय असेल? आणखी टर्म काय असेल? टॅग्स. टॅग्स मध्ये काय देणार तुम्ही? टॅग्स मध्ये नेम नाही, असं नाही येणार ते. ठीक आहे. टॅग साठी मी नंतर सांगतो तुम्हाला. सध्या ठीक आहे, 2 याच्यावर आपण करून बघू. ओके. तर याला कॉल कसं करायचं? तर सिंपल आपण काय करतोय? नेम आणि इन्स्टन्स टाइप. तर आता इन्स्टन्स टाइप तुम्हाला इथे सेकंड याच्यात करायचं आहे. फर्स्ट याच्यात तर आपण व्हेरिएबल यूज करतोय. तर सेकंड याच्यात मी तुम्हाला सांगतोय इथे काय करणार? व्हॅर लिहिणार का? नाही. काय लिहिणार? लोकल लिहिणार. लोकल डॉट नाव काय आहे? नेम. लोकल डॉट नेम. बस. आता इथे नाव कोणतं घेईल तो?
इन्स्टन्स टाईप नाही, इन्स्टन्स टाईप पाहिजे इथे, डॉट इन्स्टन्स टाईप. आणि खाली इथे इथे काय असणार, लोकल डॉट कॅपिटल नेम. ये ना एक्सटेंशन, चलो मैं लिखता है. हा समजलं. तर लोकल ब्लॉक कसा यूज करायचा ते समजलं. खूप इझी आहे, काही कठीण आहे का, खूप इझी आहे. नाही तुम्हाला इथे लिहायचं आहे, नाही तुम्हाला इथे लिहायचं आहे तर याला कट करायचं, दुसरी फाईल क्रिएट करायची, काय राहणार ती लोकल्स डॉट टीएफ, आणि या फाईल मध्ये येऊन इथे हे पेस्ट करून टाकायचं. प्रो आपण सगळं व्हेरिएबल सेट करतो सायमध्ये, फक्त लोकल मध्ये जाऊन स्पेसिफिक नाव चेंज होतं. करेक्ट. आता व्हेरिएबल पेक्षा कोणतं इझी वाटतं, लोकल इझी वाटतं ना, कारण व्हेरिएबल मध्ये हा पूर्ण ब्लॉक लागा, मग देन डिफॉल्ट लिहा, डिफॉल्ट मध्ये ती व्हॅल्यू लिहा, देन डिस्क्रिप्शन पण आपण लिहितो. बट त्यापेक्षा खूप इझी जातं लोकल. लोकल्स टाका, जे नाव पाहिजे ते, आणि त्याला काय व्हॅल्यू पाहिजे ती की व्हॅल्यू. स्ट्रिंग वगैरे काही द्यायची गरज नाही. आपण त्याला व्हेरिएबल सेपरेटली वाटतो. करेक्ट. हे सगळे व्हेरिएबल्स मध्ये इझिली आपण यूज करू शकतो. तर व्हेरिएबल इझी आहे की लोकल इझी आहे. व्हेरिएबल जिथे यूज होतं तिथे यूज होतं, बट लोकल्स एकदाच क्रिएट करावं लागतं व्हेरिएबल. हा व्हेरिएबल पण एकदाच क्रिएट करावं लागतं डिटेल्ड मध्ये, म्हणजे डिफॉल्ट, आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन पण लिहायची आहे, कशासाठी यूज होतं त्या टर्म्स पाहिजे असेल तर तुम्ही इथे व्हेरिएबल्स थ्रू जाऊ शकता. अदरवाइज तुमच्याकडे ऑप्शन आहे इन शॉर्ट मध्ये नेम इक्वल्स टू माय इन्स्टन्स, इन्स्टन्स टाइप इक्वल्स टू T3 मीडियम, बस कळलं कसं होणार आहे, समजलं. तर मी तुमच्याकडे ऑफिशियल इथे पण तुम्हाला दिसेल, जसं की लोकल ब्लॉग आहे, तर लोकल ब्लॉग रेफरन्सेस मी स्वतःहून सांगत नाहीये, हे इथे अवेलेबल आहे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स मध्ये. सो यू कॅन सी लोकल्स कसे यूज होतात. सिंपल त्याला लिहायची प्रोसेस या पद्धतीने असेल. ओके. की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्येच लिहिला जातो. हा हे बघा कसं दिलेलं आहे. तर लोकल्स मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, सर्व्हिस अंडरस्कोर नेम, हा डबल कोट्स मध्ये लिहायची आहे, काही प्रॉब्लेम नाही, डबल कोट मध्ये लिहा, डबल कोट्स मध्ये लिहू शकतो आपण, ठीक आहे, नो वरीज. सो डबल कोट्स मध्ये लिहिलं तरी चालतंय, म्हणजे तेच चालणार. याला पण डबल कोट मध्ये. ओके. आता कलर कॉम्बिनेशन आलंय, ब्लू कलर मध्ये झालंय ते, ठीक आहे. हा सो सी लोकल ब्लॉग या पद्धतीने तुम्ही लिहिणार आणि त्याला कॉल करणार सिंपल या पद्धतीने, लोकल डॉट सर्व्हिस अंडरस्कोर नेम ओनर अँड एन्व्हायरमेंट. परफेक्ट आहे. तर लोकल ब्लॉग समजलं, आणि यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स पण मिळतील. तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन यूज करत चला, त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स पण मिळतील प्रॅक्टिससाठी, ठीक आहे. लोकल समजलं, खूप इझी आहे, छोटासा ब्लॉग आहे. आणि देन दुसरा ब्लॉग आहे तो म्हणजेच डेटा ब्लॉग. कोणता ब्लॉग? डेटा ब्लॉग. आता डेटा ब्लॉग कसा यूज करतात ते पण बघा. तर लिहायचं कसं, सेम अगेन या फाईल मध्ये येणार आपण, आणि मी इथे याच्या खाली लिहितोय डेटा ब्लॉग, ठीक आहे. डेटा, आता मला काय करायचं आहे, तर मला ऍक्च्युली AWS अंडरस्कोर सिक्युरिटी ग्रुप, ठीक आहे, असं पाहिजे. इथे नाव देणार काहीतरी माय SG समथिंग, अँड देन आता इथे मला हा सिक्युरिटी ग्रुप. आता डेटा ब्लॉक ऍक्च्युली कशासाठी यूज होतो ते बघून घ्या. डेटा ब्लॉक जर आपल्याकडे एक्झिस्टिंग काही इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी अवेलेबल आहे, एक्झिस्टिंग इन्स्टन्स म्हणा, एक्झिस्टिंग AMI म्हणा, किंवा एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप्स, एक्झिस्टिंग की पेअर, त्यांना जर तुम्हाला यूज करायचं असेल तर ते तुम्ही युजिंग टेराफॉर्म मॅनेज करू शकता. एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर यू कॅन मॅनेज युजिंग व्हॉट? डेटा ब्लॉक.
ओके, ठीक आहे. तर सिक्युरिटी ग्रुप आपल्याकडे भरपूर सारे असतात. सिक्युरिटी ग्रुप कुठे अटॅच असतो? सिक्युरिटी ग्रुप कुठे अटॅच असतो? इन्स्टन्सला तर आपण स्वतःहून अटॅच करतो, पण इन्स्टन्सच्या आधी सिक्युरिटी ग्रुप असतो कुठे? सिक्युरिटी ग्रुप कुठे असतो? सिक्युरिटी ग्रुप असतो VPC वर. सिक्युरिटी ग्रुप कुठे असतो? VPC वर. देन आपण जेव्हा एक इन्स्टन्स क्रिएट करणार त्याला तो सिक्युरिटी ग्रुप अटॅच करणार. ऍक्च्युअली सिक्युरिटी ग्रुप हा नेटवर्क इंटरफेसला अटॅच असतो. जर तुम्ही छान पद्धतीने AWS जर लर्न केलं असेल तर तुम्हाला ते समजलं असेल की सिक्युरिटी ग्रुप ऍक्च्युअली याच्यावर असतो, आपल्या NIC कार्डवर, नेटवर्क इंटरफेसवर, आणि तो नेटवर्क इंटरफेस आपला VPC ला असतो. समजा, तर ते थोडंसं तुम्ही बघा. बट येस, एक्झिस्टिंग काही गोष्टी आहेत तर मल्टिपल सिक्युरिटी ग्रुप असणार. बट आपल्याला स्पेसिफिक पाहिजे तर आपण इथे यूज करू शकतो फिल्टर. काय यूज करू शकतो? फिल्टर. जसं की इथे तुमचं नाव, त्याचं नाव काय असायला पाहिजे? तुम्ही ग्रुप नेम, ग्रुप अंडरस्कोर नेम और नेम, बहुतेक असं काहीतरी आहे, ग्रुप नेम बघू. आणि ग्रुपचं नाव काय असायला पाहिजे ते इथे तुम्ही देणार. देन सर्वात आधी नाव काय असलं पाहिजे हे देतोय. अगेन मी एक फिल्टर लावणार. नाव तर समजणार मला की काय नाव आहे त्याचं, बट तो कोणत्या VPC ला कनेक्टेड आहे. सो मी इथे VPC अंडरस्कोर ID असं देणार. समजा, म्हणजेच एक सिक्युरिटी ग्रुप सर्च होणार कशाने? त्याच्या नावाने. आणखी दुसरा फिल्टर लागेल. दुसरा फिल्टर मध्ये काय असेल? तो कोणत्या VPC ला अटॅच्ड आहे. जेव्हा तो सिक्युरिटी ग्रुप आयडेंटिफाय होणार, तो टेराफॉर्म कॅप्चर करणार अँड देन आपण याला इकडे कुठे आपल्या इन्स्टन्स साठी यूज करू शकतो. आता हे कन्सिडर करा की त्याने काय केलं, इथे सिक्युरिटी ग्रुपला आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याचं नाव काय असलं पाहिजे, तो कोणत्या VPC ला अटॅच्ड आहे हे सर्च करणार. तो सिक्युरिटी ग्रुपची ID इथे द्यायची गरज आहे. इथे सिक्युरिटी ग्रुप द्यावी लागेल ना, सॉरी, इथे VPC ची ID द्यावी लागेल. तेव्हा तो काय करेल, त्या VPC वर जाणार, तिथे तो अटॅच्ड आहे का सिक्युरिटी ग्रुप खरंच ते चेक करणार. समजलं? होत काय इथे सिंपलचं सर्चिंग होत आहे. त्या VPC ला सिक्युरिटी ग्रुप अटॅच, सिक्युरिटी ग्रुप MySG. समजलं? MySG हा सिक्युरिटी ग्रुप त्याला पूर्ण याच्यामध्ये दिसून जाईल. दिसला. बट आणखी एक फिल्टर पाहिजे, म्हणजेच आणखी की हा सिक्युरिटी ग्रुप या VPC लाच अटॅच पाहिजे. हे कंडिशन्स लावतोय आपण, तरच त्याला कॅप्चर कर, अदरवाइज कॅप्चर करू नको. समजलं? हा कंडिशन्स आहेत, फिल्टर्स. जसं आपण फ्लिपकार्ट वर जातो, मला ब्रँड हा पाहिजे, ब्रँड हा असेल तरच शो कर, नाही तर करू नको. साईज मध्ये M असेल तरच शो कर, नाही तर करू नको. दोन कंडिशन लावले ना आपण. ब्रँड मला पाहिजे जस्ट कन्सिडर बाटा, हा 44 नंबरचा मला शूज पाहिजे, तेवढंच दाखव, त्यापेक्षा जास्त दाखवू नको. असेल तर दाखवू, नाही तर दाखवू नको. तर तेच आपण इथे करणार आहोत. त्या ग्रुपमध्ये असेल जो आपण त्या VPC ला कनेक्ट असेल तरच क्रिएट करू. येस, त्याचं नाव MySG पाहिजे आणि त्या VPC ला कनेक्टेड पाहिजे, तरच येणार, अदरवाइज येणार नाही. तर फिल्टर्स कशासाठी यूज करतात ते समजलं? हा, जसं आपण फ्लिपकार्ट मध्ये वापरतो फिल्टर्स, तसेच फिल्टर्स इथे आपल्याला लावायचे आहे. सिक्युरिटी ग्रुप सर्च करायचं आहे AWS मधलं आणि त्याला यूज करायचं. आता यूज कसं करणार? तर यूज करण्यासाठी आपल्याला हा ब्लॉग इथे यूज करायचा आहे. समजा? तर सिक्युरिटी ग्रुप इथे येणार डेटा डॉट AWS अंडरस्कोर सिक्युरिटी ग्रुप डॉट MySG डॉट
आणि इथून काय निघेल, इथून निघेल त्या सिक्युरिटी ग्रुपची आयडी. काय निघणार, सिक्युरिटी ग्रुपची आयडी. तर आपण इथे काय देणार, सिंपल आयडी. समजलं, काही कठीण आहे का? म्हणजेच एक्झिस्टिंग जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण कॅप्चर करतोय आणि आपण काय करणार, त्याला रियूज करणार. इझी. सो मी फक्त इथे तुम्हाला सांगणार आहे, प्रॅक्टिस तुम्ही करणार आणि डॉक्युमेंट क्रिएट करणार. जे पण एरर येतात तुम्हाला, ते एरर तुम्ही तिथे त्या वर्ड फाईल मध्ये लिहायचे आणि त्याच्यासाठी सोल्युशन तुम्ही कोणते काढले ते तुम्ही लिहायचे. दॅट्स युअर प्रॅक्टिस. ओके. सो डेटा ब्लॉक समजलं. तर डेटा ब्लॉक बद्दल एक्झाम्पल्स पण बघून घ्या. सेम असणार आहे जे मी तुम्हाला आता सांगितलंय. ऑफिशियल कुठे एखादा एक्झाम्पल दिसतोय का? ठीक आहे. इथे तर मला आता पूर्ण सर्च करावं लागेल, बट इकडे दाखवतोय. हे बघा, अशा टाईपने डेटा ब्लॉक कसा यूज करायचा ते इथे यांनी दाखवलेलं आहे. एक्झिस्टिंग बीपीसी डायरेक्टली याने आयडी दिली आहे की एक्झिस्टिंग बीपीसी मला पाहिजे आणि तो बीपीसी इथे तो यूज करतोय. तर एक्झिस्टिंग जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. आय थिंक मला सर्च करावं लागेल डेटा ब्लॉक with filters in Terraform. डेटा MIID इथे सर्च करतोय तो. फिल्टरचा यूज कुठे, हा सी दिस वन एक्झाम्पल अवेलेबल आहे ऑफिशियल. फक्त तुम्हाला कीवर्ड्स सर्च करताना प्रॉपर सर्च करावं लागेल. ओके. इथे कुठे दिले त्यांनी, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर, क्वेरी इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सोर्स मध्ये क्वेरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा ब्लॉक. आपण इथे बघत होतो खाली, पण आहे तो दुसऱ्या याच्यात. हा सी इथे हा काय करतोय तर AMIID ला सर्च करतोय. AMIID चं नाव काय पाहिजे, स्टेट काय पाहिजे ते दिलेलं आहे. देन व्हॅल्यू काय पाहिजे ते दिलेलं आहे. देन अगेन दुसरा इथे आणखी एक कंपोनेंट दिलेला आहे, नेम आणि व्हॅल्यू. देन त्यानंतर मोस्ट रिसेंट. तर यांनी काय होईल, एक MIID सिलेक्ट होणार आणि तो MIID ते यूज करतोय. कळलं? तर MIID तर भरपूर असणार. OS इमेजेस तर AWS कडे भरपूर आहे. त्यापैकी स्पेसिफिक तो काय करतोय, वरती सर्च करतोय आणि देन त्यानंतर त्याला यूज करतोय. ओके. तर असे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता. सिक्युरिटी ग्रुपसाठी, VPC साठी, सबनेट साठी, प्रत्येकासाठी तुम्ही जो पण ऑलरेडी क्रिएटेड आहे AWS वर त्याला तुम्ही टेराफॉर्मने या पद्धतीने मॅनेज करू. कळलं? ठीक आहे. प्रॅक्टिस करणार. हा, तर वर्ड फाईल बनवायची, त्याच्यात येणारे इश्यूज पण तुम्ही लिहायचे आणि त्याचं रिझोल्युशन पण लिहायचं. क्लिअर झालं? लोकल ब्लॉक इथे पण दिसेल तुम्हाला, यूज ऑफ लोकल ब्लॉक रेफरन्सेस, आउटपुट पण इथे तुम्हाला दिसतंय, व्हेरिएबल्स पण तुम्हाला दिसतंय. फक्त सर्च व्यवस्थित करत राहायचं. ओके. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. ऑनलाईन मध्ये 2 ब्लॉक लर्न केले आपण, एक डेटा ब्लॉक आणि लोकल ब्लॉक, आणि खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे. इथेच थांबूया आपण.